बीड जिल्ह्यातील केस तालुक्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्ये प्रकरणातला एक महत्त्वाचा खुलासा जो आहे तो आता समोर आलेला असल्याचं पाहायला मिळतोय। एका चहाच्या दुकानामध्ये सीसीटीव्ही फुटेजमध्ये वाल्मिक कराड आणि त्यांच्यासोबत इतर जे संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणामधले जे काही आरोपी आहेत ते एकत्रितपणे दिसलेले आहेत। या सगळ्या संदर्भात बोलण्याकरता आपल्यासोबत भाजपचे आमदार सुरेश धस आहेत। सुरेश धस जी, ज्या वाल्मिक कराडाला घेऊन सातत्याने त्यांच्या जिल्ह्यामध्ये असेल, तालुक्यामध्ये, गावामध्ये आंदोलनं होत होती की वाल्मिक कराड हे खुनातले आरोपी नाही आहेत, त्यांना उगाचच गोवलं जातंय, अशा पद्धतीनं त्यांची संपूर्ण एक प्रकारे बाजू मांडण्यात आलेली होती। परंतु आता महत्त्वाचा पुरावा समोर आलेला आहे। सीसीटीव्ही फुटेजमध्ये आता वाल्मिक कराड यांच्यासोबत ते सगळे आरोपी दिसलेले आहेत। हे पहा, मी पहिल्यापासून म्हणतोय की हे सगळी गँग्स ऑफ वासेपूर ही वाल्मिक कराड आणि यांचीच आहे। उघड आहे त्यांचं कनेक्शन। संतोष देशमुखचा खून यांनीच केला। त्याच्यानंतर यांचा म्हणजे हे जे खंडणी मागायची ती यांनीच मागितलेली आहे। आणि हा 29 नोव्हेंबरच्या काहीतरी मला वाटतं तो व्हिडिओ आहे। आणि त्यावेळेस त्या आवादा कंपनीचा शिंदे नावाचा जो अधिकारी होता त्याला उचलून न्याला, बदडला, पार पाथर्डीपर्यंत नेला, तिथून माघारी आणला आणि नंतर हे मला वाटतं तिथं एकत्रित झाले। त्याच्यामध्ये बघा, विष्णू चाटे आहे, सुदर्शन घुले आहे, आंधळे आहे आणि पोलीस आहे। तर माझं म्हणणं असं आहे की हा जो पाटील नावाचा पोलीस आहे हा सह आरोपित पटकन केला पाहिजे। SITने याला उचलला पाहिजे आणि आतमध्ये नेऊन टाकला पाहिजे। परंतु ह्या घटनेमध्ये गांभीर्यता किती आहे? कारण की सातत्यानं वाल्मिक कराड हा सगळ्या घटनेतला आरोपी नाही आहे, दोषी नाही आहे, त्याला कुठेतरी अडकवलं जात आहे असं सातत्याने म्हटलं जातं आणि हे सगळे आरोपी आता वाल्मिक कराडांच्या पाठीशी आहेत। अहो, कोण म्हणलं आणि कोणी आंदोलनं केली? ज्यांच्यावरती पहिलेच गुन्हे दाखल आहेत मुलखाचे ते आंदोलन करतायत, हमारा बॉस ऐसा नाही आहे। अरे तुम्हारा बॉस कैसा आहे हो, सगळं उघडं झालंय ना आता। त्याच्यात झाका लपायचं आणि याचं काय राहिले? हे उघडं आहे सगळं। हे जे आहे ते वाल्मिक कराड अँड गँग हे सगळ्यांनी हा संतोष देशमुखचा मर्डर केला आहे। आता महादेव मुंडेचं आज माझ्याकडे प्रकरण आलं आहे। 23 ऑक्टोबर 2023ला त्याचा मर्डर झाला। आत्तापर्यंत आरोपी डिटेक्ट झालेत पण अटक नाही। आणि ते सगळे आरोपी कोणाच्या भोवती फिरतायत? आकाचा मुलगा आहे सुनील म्हणून, त्याच्या भोवती अवतीभोवती फिरतात। परंतु तुम्ही महादेव हे नवीन एक मर्डर केस सांगतात, त्याच्यामध्ये मुख्य आरोपी कोण आहेत आणि काय तुम्हाला या संदर्भातले? 6 आरोपी आहे, 6। दुधाचा धंदा करणारा हा सदगृहस्थ आहे, म्हणजे स्वतःच्या गाडीवर गाडी घ्यायची, त्याला लुटलं तर मला वाटतं छोटा मोठा सावकारकीचा बी धंदा करायचा महादेव मुंडे आणि दूध लोकांना घालायचं। आता सावकारकीचा करत होता का नाही मला माहिती नाही, बिचारा गेलेल्या माणसाबद्दल कोणी वाईट बनू, पण मेन धंदा त्याचा दुधाचा धंदा होता। स्वतःच्या शेतातून गाई म्हशी, म्हणजे परळीचा रहिवासी नाही तो, शेजारच्या गावचा आहे, सतीश फड म्हणून त्याचे मेहुणे आहे कोणीतरी, त्यांना माहिती आहे हे सगळं प्रकरण। आणि जे 6 आरोपी आहे त्या 6ही आरोपींचे नावं डिटेक्ट झालते। सानप म्हणून तिथले जे PI होते परळीचे ते त्यांना पकडायला गेलते। पकडायला गेल्यावर आकानी सांगितलं की ह्यांना पकडायचं नाही, नाहीतर तू चालता हो, बदली करून जा। मग ते म्हणला मी बदली करून जातो पण मी आरोपी काय खोटे नाही। आणि त्यांना काय सांगितलं की राजाभाऊ फड आणि इतर 5 असे दुसरेच आरोपी करा, कोणते आरोपी करा, कोणी विजांचा संबंध नाही। तर तो सानप बिचारा म्हणला मी हे पाप करणार नाही, माझ्याच्याने हे होणार नाही। म्हणले तू चालता हो, ते म्हणला लगेच चालता हो। आणि आता ते धाराशिव जिल्ह्यातल्या एका पोलीस स्टेशनला PI म्हणून आहे। वाटल्यास तुमचा हे पाठवा रिपोर्टर, सानप तिथं गेलेत का नाही। आणि सानपला नावं माहिती आहेत, सगळं माहिती। ते बिचारा हाय करून गेला आणि तिथं त्यांच्या जागेवर आणला, असं वधवून घेतलं की ह्या प्रकरणामध्ये कुणीच लक्ष घालायचं नाही म्हणून ते दुसरे आणले। मग दुसरे आणलेले काय करणार? आकाने आणलंय ना, मग आकाचीच पूजा करणार। अशा पद्धतीने हे प्रकरण घडले। 6 आरोपी आहे, ते 6च्या 6 आरोपी सुनील कराड याच्या भोवती फिरतायत आता। ते आता अटक झाले पाहिजे। महादेव दत्तात्रय मुंडे या चांगल्या गोरगरीब माणसाचा यांनी जीव घेतला, चाकूने भोगसून खलास केला
त्याला लुटला, त्याच्या अंगावर काही लॉकेट होतं, ब्रासलेट होतं, ते सुद्धा हे लोक घेऊन गेले आणि नशापाणी करीत बसले. हे असले गंजाडे, त्याच्यानंतर काय म्हणतात ते ड्रग्स घेणारे, हे सगळे लोक कोणाचे? तर वाल्मिकांनाचे. तुम्ही म्हणता एक वाल्मिकांनाचे हीच सगळी लोक आहेत, परंतु मला आठवतं मी पहिल्या आंदोलनाला होतो तुमच्या बीडच्या स्वर्गीय संतोष देशमुखांच्या न्यायासाठी हक्कासाठी झालेली. त्यामध्ये तुम्ही एक यादी वाचून दाखवलेली होती. कैलास फडपासून ते भगीरथ बियाणी सगळे तुम्ही वाचून दाखवलेले होते. दिघोळे स्टार्ट, संगीत दिघोळेपासून हे संतोषपर्यंत सगळ्यांच्या ज्या याद्या वाचल्या त्यात एकच गायकवाड आणि संतोष देशमुख, बाकी सगळे वंजारी समाजाचे माणसं मारले गेलेले. सगळेचे सगळे वंजारी आहेत. वंजारी माणसं मारता तुम्ही आणि वरून वंजारी समाजाचा पुळका आणता, ही कुठली पद्धत हो? 10 ते 15 मर्डर झाले, त्यातले 13 वंजारी समाजाचे आहेत ना, 2च मराठा आहेत. आणि कळशेचं जे प्रकरण आहे ते त्यांचे समाज कोणता आहे ते मला माहिती नाही, परंतु ते आर्ट टीचर होते तिथं, कला शिक्षकाची मुलगी जाळून मारली. नंतर ते पाहून कला शिक्षकांनी फाशी घेतली. बायको येडी झाली, ती एरोड्यात गेली. एक पोरगा होता तो गायब झाला. एक मुलगी दुसरी होती, ती कोणाबरोबर तरी लग्न करून ती जे निघून गेली ती परत परळीला आलीच नाही. परंतु आता ह्या सगळ्यावरतून ओबीसी लीडर्स जे आहेत ते मात्र वाल्मिक कराडांची बाजू घेताना पाहायला मिळतं. तुम्ही हार्वेस्टर घोटाळा काढला, पीक विमा घोटाळा काढला. हार्वेस्टर घोटाळ्यामध्ये तर शेतकऱ्यांनी 8-8, 10-10 लाख रुपये वाल्मिक कराडांच्या पीएनना दिलेले आहेत. त्यावरती लक्ष्मण हाके म्हणतात की एवढे पैसे शेतकऱ्यांकडे आले कुठून? हाके साहेबांबद्दल मला बोलायचंच नाही. हाके साहेब जरा अभ्यास करून त्यांनी बोललं पाहिजे, कोणाची बाजू नाही घेतली पाहिजे. 8-8 लाख रुपये हे 1100 का 11,000 लोकांकडून गोळा केले त्यांनी, 8-8 लाख रुपये. आणि पुन्हा मागायला गेलो बदडूच मारलेत बी हे लोक. फार कमी लोक आत्ता बी अजून, आता मी ज्यावेळेसपासून स्टेटमेंट केलं आहे त्यावेळेसपासून पैसे परत द्यायचं काम चालू झालं. बऱ्याच जणांचे पैसे परत भेटले, ते मला फोन करून सांगतात, बरं झालं सुरेश दस तुमच्यामुळं आमचे पैसे तरी मिळाले. पैसे परत देत आहेत आता. परंतु पीक विमा घोटाळा काढला. आज कृषी मंत्री होते नवीन माणिकराव कोकाटे, ते म्हणतात की CSC सेंटरच्या लोकांवरती कारवाई करण्यात आली आहे, कारण की CSC सेंटरच्या लोकांना पैसे कमी मिळत असल्यामुळे हा सगळा घोटाळा होतो. एक CSC सेंटर नाही आहे, अनेक CSC सेंटर आहेत. आणि ह्यातले जे लोक आहेत सगळीकडं 8-8 जिल्ह्यात एकच व्यक्ती आहे ज्याने विमा भरला आहे. त्याच्यामुळं हे लोक जे आहेत ते संघटित गुन्हेगारीमध्ये आले पाहिजेत. संघटित गुन्हेगार हे जे विमा भरणारे लोक आहेत यांनी सुद्धा हे केलं आहे ना, आधार कार्ड बदललं आहे आणि हे अकाउंट मात्र परळ तालुक्यात ठेवलं, पॅन बदलले. हे सगळं आता येतील ना. मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आणि चौकशी केली. आणि कृषी मंत्र्यांनी मला असं वाटतं की 350 कोटीचा फिगर सांगितलं आत्तापर्यंत. त्यांच्या समितीपर्यंत 350 कोटीचा आहे. मी म्हणतो हा घोटाळा 5,000 कोटी रुपयाचा असेल. तुम्ही 5,000 कोटींचा मोठा घोटाळा आरोप करताय, परंतु कृषी मंत्री ह्याच्यामध्ये कोणाचंही नाव नाही घेते. कृषी मंत्र्यांचं असं म्हणणं आहे की जे CSC सेंटर चालवतात त्यांना एका शेतकऱ्यांच्या पाठी 40 रुपये मिळतात, त्यामुळे त्यांच्या 40 पैसे जे काही आहे 40 रुपये, त्या 40 रुपयांच्या संदर्भात हा त्यांनी घोटाळा केला. हे CSC सेंटर कोण प्यादे आहेत? ते करणारे लोक ह्यांचे आहेत ना, उघड लोक आहेत ना. त्यांची यादी देऊ का? उद्या देतो तुम्हाला. परभणीत कोणी विमा भरला आहे, धाराशिवमध्ये कोणी भरला, बीड जिल्ह्यातल्या इतर ठिकाणी कोणी भरला, जालन्यात कोणी भरला, त्याच्यानंतर नांदेड जिल्ह्यात कोणी भरला, हिंगोली जिल्ह्यात कोणी भरला, अमरावती. आमचे लोक थोडे नाही, नागपूरपर्यंत गेलेत भरायला. नागपूरसुद्धा आहे. नागपूरचे बी काय उदाहरणं दाखवतो तुम्हाला. परंतु आज कृषी मंत्री म्हटले की ज्या ठिकाणी मस्जिद आहे, ज्या ठिकाणी शाळा आहे, त्या जागांवरती देखील पीक विमा मारलेला आहे. खरं तर सरकारी जागांची यादी जी असते ती सरकारकडे असते, म्हणजे जागांची यादी असते, तरी देखील या जागांवरती पीक विमा मारलेला आहे. काय रान जमिनीवर भरला, सरकारी जमिनीवर भरला, वन खात्याच्या जमिनीवर भरला, जलसंपदा विभागाच्या जमिनीवर भरला, अजून कोणतं सांगू तुम्हाला, सगळ्या जागावर भरला. हे पुरलं नाही म्हणून शेतकऱ्याच्या जागेवर बी भरला, शेतकऱ्याच्या जमिनीवर. 7-12 तुमचा, 8 तुमचा आणि नाव माझं, असा हा घोटाळा आहे. खूप मोठा आहे. 5,000 कोटी तर कमी म्हणतोय मी, कदाचित हा 8,000 कोटीवर सुद्धा जा. ह्याचा मास्टर माइंड कोण आहे? तुम्ही म्हणताय आकाच्या आका. चौकशी झाल्यावर
मुख्यमंत्र्यांनी सांगितलं ना चौकशी समिती नेमू. चौकशी समिती नेमल्यावर बरोबर पुढे येईल. आका येईल, आकाचा आका येईल, सगळे येतील. बीड जिल्ह्याचं पालकत्व अजितदादांकडे गेलंय. आज पंकजा मुंडे यांनी भेट घेतली अजितदादांची, त्यांना शुभेच्छा दिल्या पालकमंत्रीच्या संदर्भात. पंकजाताईंचं म्हणणं आहे की बीडची कन्या आहे, जर मला पालकमंत्रीपद भेटलं असतं तर चांगलं झालं असतं त्यांचं मत. नाही, अजितदादांची मागणी आम्हीच केली होती. दादांना काय शुभेच्छा द्यायच्या, आम्ही अगोदरच शुभेच्छा दिलेल्या आहेत. त्यामुळे आम्हाला शुभेच्छा द्यायची गरज नाही. आणि झाली उद्या भेट तर दादांना करून शुभेच्छा देऊ. दादा आलेत आता, चांगली गोष्ट झाली. तुम्हाला वाटतं का हे वाळूचे जे वाळू चोरी आहे, राख चोरी आहे, त्यानंतर मटके गुटके असंघटित गुन्हेगारी, याला सगळ्याला दादा आळा घालतील म्हणून? 100% घालतील. ते घालतील आणि मुख्यमंत्री घालतील, दोघंही घालतील. अजितदादाला हे असे वेडेवाकडे धंदे जमत नाहीत. परंतु माध्यमांमध्ये सोशल मीडियावरती आणि विरोधकांकडनं टीका होते की आकाचे आका तुम्ही बोलत होतात, आता बीड जिल्ह्यामध्ये आकाचे आकावरती आले, त्यामुळे काही होऊ शकत नाही. 100% होणार. अजितदादा आल्यामुळं बदल होणार, बदल घडणार. पार्शियल काम होणार नाही, इम्पार्शियल होईल. आणि मला माहिती आहे ना, दादा मी जवळून बघितलेलं आहे. दादाबरोबर मी 10 वर्ष काम केलेलं आहे ना. दादांबरोबर 10 वर्ष काम केलं आहे. दादा कसा आहे ते मला चांगलं माहिती. दादा धनंजय मुंडेंना थारा देणार नाही? अजिबात नाही देणार. कसं काय देतील? ते तर त्याचं समर्थन करतात. दादा म्हणतात त्यांचे आरोप सिद्ध झाल्यावरती त्यांनी राजीनामा द्यावा. येतील ना पुढं. आत्ताच कुठं आम्ही नाव घेतलं त्यांचं? ह्या संतोषच्या खून प्रकरणात नाव घेतलं का? मी नाव घेतलं का? मी आकापर्यंतच आहे ना, अजून आकाच्या आकापर्यंत नाही गेलेलो. धन्यवाद, तुम्ही आमच्याशी बातचीत केली होती. सुरेश धस भाजपचे आमदार आहेत. सुरेश धस यांनी एक मोठा आरोप केला आहे की महादेव मुंडे जे एक सद्गृहस्थ होते, त्यांचा खून जो आहे तो परळी तालुक्यामध्ये झाला आहे. त्या सगळ्या संदर्भात जे आरोपी आहेत ते आत्तापर्यंत मोकाट आहेत, परंतु त्या आरोपींना सोडून पोलिसांवरती दबाव आणला जातोय की इतर दुसऱ्या कोणाला तरी आरोपी करा म्हणून, परंतु पोलीस देखील त्या संदर्भात कोणतं पाऊल उचलत नाही. त्यामुळे या सगळ्या संदर्भात आता प्रशासनाने गंभीर अशी दखल घ्यावी असं जे मत आहे ते सुरेश धस यांनी आपल्याशी बोलताना केलं. व्हिडिओ जर्नलिस्ट नागनाथसह अक्षय मंकणी, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.